आपण निघालो आहे जिमला. आता टाइम झाला आहे, लवकर जाऊ जिममध्ये. बरं चला लवकर जाऊ, मग जिममध्ये गेलो भेटू. गडबडीमध्ये का बोललं माहिती आहे का, कारण की लोकांसमोर बोलायला घाबरतो माणूस. मी पण घाबरतो. एकटा असल्यामुळं मी कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायला नाही घाबरत. आणि समजा आता आजूबाजूला मी चाललं तर विचार करतोय मला काय म्हणते, का घाबरतो. बरं का, मी खरं सांगतो, काही जण असं घाबरूनच बंद करतात. पहिलं फ्रेश ब्रश हो, मग टॉपिकला भेटू. तुम्ही घाबरू नका. एवढं तुम्ही घाबरचाल तेवढं नुकसान तुमचंच आहे. थोडं घाबरणं बंद केले. एवढं पण कॅमेऱ्यामध्ये बोलता येत नव्हतं, इस करून मला बोलता येत आहे. तोंडातून मी शब्द काढायला भीती वाटायची कॅमेऱ्यासमोर, की मी मनातून बोलत नव्हतं पहिले. 50-60 दिवस हार्डवर्क गेलेले तर मला सवय पडली. पब्लिक प्लेसमध्ये जमत नाही मला बोलायला कॅमेऱ्यामध्ये, गरज जमत. पण प्रॅक्टिस पण करू. बोलायचा उद्देश एवढेच की घाबरू नका. घाबरणं बंद करतो. थोडं घाबरल्या नुकसान तुमची आहे. आज जर वातावरण भरपूर अलगच आहे. वारं येते नुसतं बार अजून पण वारं बाहेर चालू आहे. निसर्गाने काम आहेत, वातावरण चेंजेस होत राहते, तो बदलतच राहते. बरं का, त्याला एपिसोड आहे आज 52वा. मला माहीतच असेल आपला चॅलेंज कोणता आहे का. आणि हँड स्टँड एपिसोड आहे 52वा. नंतर आपण पहिलं वॉर्मअप करून घेऊ. कालच्या लोकेशनला जाऊ, पुशअप बिशप मारू, मग आपल्या टाइम भेटला तर बोलू. आणि मी मारणार आहे शोल्डर, कालच मारलंय. ट्रायसेप मारणार आहे. वॉर्मअप करून घेतो. मग घेऊ का, चला घेऊ. भावांनो, बरं आहे का तुम्ही? बरं आहे. मला रोजच्या टायमाला जागे आणि त्याच वेळी आपण आज थोडा फ्रेश होतो. वर्कआउट पण आपलं बेस्ट झालं. वर्कआउटमध्ये काय मारलं तुम्हाला माहितीच आहे. आपण लेखाने मारला आहे. काय मारलं असेल? माझं फेवरेट ट्रायसेप. बघा, मी 4 एक्सरसाइज मारलं, डबल बार मारला बस. त्याच्यावर काही नाही मारलं. त्याच्याशी 2-4 असं मारलं. पण चांगला पडला आहे. मारून काही फायद्याचं नाही. आणि नंतर आपण ॲप्स मारले तर आपलं तर बल्किंग तर चालू आहे ना का. मी फक्त हप्त्यामध्ये वेट चेक करतोय. आणि जे तुम्हाला सांगितले पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी रुटीन तेच राहणार. त्याच्यामध्ये काही बदल नाही होणार का. मी दुसरं काहीच नाही घेणार. जे आपलं नॅचरल फ्रूट्स बिड्स खाणार, जे भेटेल ते खाणार. काही आपल्याला पावडर बिवडर खायची काही गरज नाही. बरं ना, ते काही कामाचं नाही आहे. कामाचं, परंतु आपला साईड इफेक्ट होऊ शकतात. चलू पुढं. पण तुम्हाला ती नकोस वाटते. वेळ लागेल नॅचरल बॉडी बनवू. वर्कआउट पण चांगला झाला. एक्सरसाइज पण आपली चांगले झाले. कम्प्लीट झाल्यानंतर मी हिंदू पुशअप मारलं, पाठ मारलं. कारण की शू करणार होतो हिंदू पुशअपचं, विसरून गेलो. गडबडीमध्ये माझं ते राहून गेलं. मारलं, चुकीचं मारलं. काम आहे. 8 हिंदू पुशअप मारला. तर आपण मारला आहे एक्सरसाइज वॉल हँड स्टँड पुशअप. नाव तर भारी आहे, परंतु करताना फाटते, मला माहित आहे बरं का. आणि आपण बघा, पहिल्या सेटमध्ये मारला असं 4 एकदम प्रॉपर मारलंय. फोकस पूर्ण होतं तिथंच. काहीच कुठं काही झालं नाही. मला याचा अर्थ आपलं लक्ष होतं, फोकस होतं. आपण 4 मारलं. गरम होतो, मला प्रॉपर गेले 4.
पहिल्या सेट मध्ये 4 प्रॉपर मारलं, सगळं लक्ष तिथंच होतं, गडबड नाही झाली. सेट बघून घ्या. तुम्ही दुसरा सेट बघितलाच असेल भावांनो, तर बघितलायच म्हणजे बघितला म्हणजे मारलायच. मी जे फील करतोय ते सांगतोय तुम्हाला. दुसऱ्या सेटला बघा माझं लक्ष दूर झालं, कारण की गाण्याचा आवाज होता. गाणं राहिलं ना माणूस डिस्टर्ब होतो, शरीर डिस्टर्ब होतोयच. माझं लक्ष तिथं राहत नाही की लक्ष नव्हतं तर मी मारलं, प्रॉपर मारलंच. जेवढं राऊंड चालू तेवढं मला चांगलं वाटलं की मला एनर्जी भेटत आहे. झाले जातो तेवढं मला एनर्जी भेटलालीच. मला वाढवायचा प्रयत्न करतो रॅप, का माहिती वाढच नाही गेलं, घाबरतोय असं मला वाटतंय. 30 दिवस झाले 4-5 मारतोय, काहीतरी रिझन येत आहे. उद्या आपण 100% रॅप वाढायचा प्रयत्न करू ना. पाहिजे तर एपिसोड झाले माझी 4-5च मारतोय, तरी नाही मारलं. उद्या आपण प्रत्येकामध्ये 6 रॅप मारायचा प्रयत्न करू. दुसऱ्या सेट मध्ये आता बस झाला, आपण 4-5 किती दिवस मारा, ते ग्रोथच होणार नाही. प्रत्येक सेटला 6 मारू आणि बघू आपल्यात बदल काय होते का, एक्सरसाइजला काही पडेल का. तिसरं सेट बघून घ्या. दुसरा सेट बघितला असेल आहे ना कसं मारला काय नाही मी. आणि मला माहित आहे की 2 फुल मारलं आणि 1 हाफ मारला की माझ्या डोक्यात विचार आला, मी तर तिसरा फुल घेतलो ना 100% पडणार. मला माहित होतं, कारण की नाही गेलो तुम्ही म्हणजे एका ठिकाणी राहणार गेलो, डाऊन चाललो ना तर डाव्या हाताला उजव्या हाताला जास्त प्रेस पडतो. कारण त्यातला काय की माझी पूर्ण एनर्जी डाऊन होते, घाबरतो. कारण रॅप जास्त आहेत, फक्त आपला कशाला घाबरायचं, ते घाबरायचं नाही. होईल ती प्रत्येक सेटला 6 मारायचं. करायच्या टायमाला आपण 200 सेकंडच्या वरच थांबू, ते होईल. आपण वाढवायचा प्रयत्न करू म्हणजे करू. सेटला मी 2 फुल मारलं, 1 हाफ मारलं, फुल मारलं आणि 1 हाफ मारलं, म्हणजे 3 फुल मारलं 2 हाफ मारलं की मी घाबरतोय. मारलं आता घाबरायचा विषय काही येत नाही. आपण जो पुस्तक घाबरणार तो पुस्तक आपण मागं पडणार. तुम्ही थंबनेलमध्ये ऐकलं असेल, मध्ये बोलणं घाबरतोय काय फायदा, आपलं नुकसान आहे. त्याचं पण थोडं बंद करू. माईक घेतो, थोडंसं जसं पैसे भेटले माईक घ्यायचा प्रयत्न करेन. येत नाही कॅलिस्थेनिक्सचं, जसं मला येत गेलं तसं मी पब्लिक रिएक्शन पण करणार. कारण केलं तर करतो, कारण की कसं माझे चॅलेंजेस होत नाही लवकर, ते कुठून होईल आपलं. पण आपण समजा आता कुठं फिरायला चाललो काय नाही, संडे मला झाली आहे पहिली एक्सरसाइज कम्प्लीट भेटू आपण दुसऱ्या एक्सरसाइजला. तर तुम्ही दुसऱ्या एक्सरसाइजचा पहिला सेट बघून घ्या. बघितला आहे. मेन गोष्ट म्हणलं तर तुम्हाला खोटं नाही सांगत, लक्ष नव्हतं सांगतो तुम्हाला. तेव्हा थांबलालो तर जास्त आणि कंबरच्या वरचा भाग थंड पडलता आणि कंबरच्या खाली होता. एक दिवशी प्रत्येक सेटला माझ्यासोबत असंच होते. का माहीत
आणि कमरेच्या खाली पूर्ण बॉडी गरम असते आणि कमरेच्या वरील पूर्ण बॉडी थंड असते. आणि जेव्हा जेव्हा मी थांबलो दिमाग पण काम करत नाही आणि वरची पाय पण काम करतच नाही. ते काही काम करत नाहीत कारण की मला हा अनुभव आहे. ते मला होत असेल पहिल्या सेटला बॉडी थंड असते आणि आपल्या बॉडीला कळत नाही थांबायचं का नाही, का माहीत. मी कन्फ्यूज होतो आणि मेन कारण मी घाबरलो. पण रिझन सगळ्याच एकच आहे, घाबरतोय. तुझ्या घाबरायचा विषय नाही. सेटला मला काहीच नाही आलं, माझा प्रयत्न केलो. दुसरं सेट बघून घे. करून दाखवणारच. दुसरं सेट तुम्ही बघितला असेल, फोकस केलं तर थांबल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. थांबलं मध्ये हे कारण म्हणलं तर माझ्या कमरेच्या वरचं पाय आहेत ना आपले थोडं राहिली ती माझी. बघितलं क्लिअर बघितलं वाकडे ओलाले एकदम टाईट पाहिजेत. वाकडे ओलाले गुडघे पण थोडे वाकडे ओलाले काय बघितलं जिम मध्ये. डायरेक्ट इथेच बघतोय मी. प्लॅनिंग चेंज केलं. दुसऱ्या सेट मध्ये काय का होणार, आपण 3 वेळामध्ये थांबलं तर थांबेल, नसतं नाही थांबलं क्लोज. हा सेट कंप्लीट झाला. नाही आलं विषय बंद. बस आपण माइंड सेट नाही करणार तो बस आपण पुढं नाही जाणार. सेटला मी लास्टला तसंच केलं. सेकंड कंप्लीट झाले आणि जसे 50 सेकंदामध्ये असंच केलं. मी थांबलं पण माहिती का, माइंड विचार केला की 3 वेळामध्ये आपण थांबलं तर ठीक आहे, फायद्याचं नाही ना. जोपासून आपण माइंड सेट करत नाही तोपासून काही थांबून काही फायद्याचं. तर मी क्लिअर केलं, क्लिअरली माइंड सेट आहे माझं. 3 वेळा जेवढं थांबलं होईल तेवढं थांबेन. नंतर नाही थांबणार ते 1 सेकंड 10 सेकंड 5 सेकंद राहू द्या, 100 सेकंद राहू द्या. जेवढं होईल तेवढं थांबायचा प्रयत्न करू जातोय आणि आपली चुकी मला तर राहत नाही. घाबरतोय, पेंड होत आहे. तिसरं सेट बघून घ्या. गलती केली, बेंड होते. म्हणलं मी माइंड सेट केले म्हणून जेवढं थांबणं होईल तेवढं थांबतो. सेटला मी थांबलं 15-20 सेकंद, 100% 20-25 सेकंद थांबलं. टायमरचे इथं हाताला लावलं, तुम्हाला दिसेल. म्हणजे कसं माहिती आहे का, अपोजिट साईड कॅमेरा ठेवतो आणि फोकस पण आपल्या हातावर होईल आणि घडी पण होते. घडीचा पण टायमिंग आपण चालू ठेवू आणि तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवतो पुढं. कारण की असं पण मला जमना गेलं टाइम सेट करायचा वगैरे. पहिल्या वेळ थांबलंच, पण थांबलंच 25-30 सेकंद थांबलं. से म्हणजे टोटल 1 मिनिट थांबलं. त्यामध्ये तिसऱ्या सेटला बॅलन्स बिघडलं, लई मी बंद केलं. तर आपण माइंड सेट करणार नाही तोपर्यंत आपलं काही होणार नाही. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट. तुम्ही तिसऱ्या एक्सरसाइजचा सेटचा व्हिडिओ बघा.
आहे.